मानसिक, तर शाळा ही सुंदर होत असते. बघा, शाळा एक गावाचं एक समाज परिवर्तनाचं केंद्र असतं आणि शाळेतूनच सगळा उगम किंवा आपली जी मानव जात आहे, मानवाचा खरा विकास व्हायचा असेल, आपण म्हणतो शिक्षण हा तिसरा डोळा आहे. तर जेव्हा तुमचा तिसरा डोळा आज जगायचं, तर मित्रांनो शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बघा, आपण सेवाज्येष्ठ वयोवृद्ध आहोत. आपले आजी आजोबा जगले तसं आपल्याला आता जगता येणार नाही, आपल्याला शिकावंच लागेल. आणि जर तुम्ही साक्षर सुसंस्कृत असाल तर समाजामध्ये पण तुमची इमेज किंवा समाजामध्ये तुमचं एक मत परिवर्तन किंवा समाजात काय चाललंय, जगामध्ये काय चाललेलं आहे, याचं सगळं ज्ञान आपल्याला शिक्षणातून मिळत असतं. आणि शिक्षणाचं मेन केंद्र म्हटलं की शाळा. ही शाळा, तुम्ही आता एवढ्या महिला भगिनी, माझी पहिली शाळा होती वांगणसुळे, पळसणच्या पुढे, गाव पळसण आहे. तुम्हाला बघून मला त्या महिलांची आठवण झाली. शनिवार असला की सगळ्या महिला, ते आमच्याकडं डालके तुम्ही म्हणताय, शेणुगले भरून यायचे शेण घेऊन आणि सगळ्या 7 इमारती स्वच्छ सारवून आणि अंगण सारवून जायच्या. इंगोले सर म्हटले मगाशीच फोनवरून की तुम्ही महिला भगिनी 35-40 जणी स्वयंपाक करायला, खूप आनंद वाटला. तर असं तुमचं गावकऱ्यांचं सहकार्य बघून खूपच आनंद वाटला. इथं सविताताई आणि इंगोले सरांची, त्यांची शाळा नाही तुमची शाळा, परंतु त्यांनी मेहनत घेऊन एवढं छान उभं केलं, ते तुमच्या पाठिंब्यामुळे, आधारामुळे. बघा, तुम्ही सगळी चिमणपाड्याची चिमणी पाखरं आज ही शाळा सोडून उडून जात आहे, बरोबर. तुम्ही मला वाटतं 2021-22 मध्ये जून मध्ये तुम्ही प्रवेश केला असेल. पहिलीत तुम्ही आले तेव्हा तुम्हाला कसं वाटायचं ना? आता तुमच्यामध्ये बरंचसं सरांनी, मॅडमने तुम्हाला शिकवलंय की ह्या जगात काय आहे. तुम्ही रोज येऊन ती पुस्तकं वाचली, कविता वाचली, त्या पुस्तकांशी तुम्ही बोलले, पुस्तकं तुमच्याशी बोलली आणि त्यातून तुम्ही थोडे थोडे घडत जा. मित्रांनो, तुम्हाला संदेश देईन की नुसते वाढत राहू नका, तर असंच त्या अशा गुरुजनांच्या, आपल्या आई वडिलांच्या सहवासाखाली, छत्राखाली घडत राहा. वाढत राहू नका तर घडत पण राहा. बघा, आज सरांनी सांगितलं की आज कधी खुशी कधी गम, थोडस आपल्याला दुःख वाटतं ना तुम्हाला. आता त्या भाऊने म्हटलं की मला ही शाळा सुंदर वाटायची, छान वाटायची. तर का, तुम्ही जेव्हा पहिलीत आले तेव्हा तुम्हाला एकाचा अंकही गिरवता येत नव्हता, किंवा अंगणवाडीमध्ये जे शिकले असतील ते थोडेसे, त्यांना लवकर ते अंकज्ञान किंवा ते वाचन लेखन हे समजायला लागलं असेल. बघा, इथं बंधुताईंनो एक मला अभिमानाची गोष्ट वाटेल की जिथून हे दोन्ही शिक्षक आम्ही पूर्वीपासून संपर्कात आहोत. आणि सविताताई तर आमच्या महिलांचं नेतृत्व करते आहे. आणि मी पण, आपल्या भाऊंनी आदिवासी दिनाचा उल्लेख केला, मी माझ्या गावाला बिरसाचा पुतळा स्टॅच्यू बसवलेला आहे. म्हणजे मी नाही बसवला, तर आमच्या परिसरातील सर्व आदिवासी बांधव एकत्र आले आणि आपण एक आदिवासी, प्रत्येक समाजाची ज्याचे त्याला एक अभिमान असतो, गर्व असतो, नाही का. तर आपण हे सगळं एक अशा सामुदायिक कार्यक्रमातून किंवा याच्यातून एकत्र येत असतो. आणि आपलं रोजचं रहाट गाडगं जीवनातले, घरातल्या काही भांडण, संघर्ष हे असतात आणि त्यातून आपण एक शिक्षणाने चांगले मार्ग एक शोधत असतो. आपल्याला पुढे ग्रंथ पुराणातून, पुस्तकातून आपल्याला जे ज्ञान मिळतं आणि ते जीवनात आपल्या उपयोगात पडतं. तेव्हा मुलांनो, की हे घर तुम्ही आता सोडून जाता आहे, पहिलं घर तुमचं घर आणि आता ही दुसरी शाळा आहे, तुमचं दुसरं घर, बरोबर. पण आता आले विद्यार्थी, लक्ष द्या, तुम्ही जर मनापासून काही केलं असेल तर नक्कीच तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. आता तुमच्या शाळेतली मुलं इथं 4थी पास झाली की आमच्याकडे 5वीला यायची, कुठे, महाजाला, पण थोडं लांबचं अंतर पडतं भाऊ. आणि आम्ही आता झालोय, आमची ही टीम बऱ्यापैकी तुमच्या सर मॅडम सारखी जमलेली. इथं देवरे सर आहे, अतिशय एव्हरग्रीन माणूस. केव्हा पण सांगितलं सर हे करायचं, आम्ही लगेच कामाला लागतो. परंतु सगळे सारखेच नसतात, काही हेवे दावे असतातच. काही मानली इथं पाहिलं आता तुमची रंगरंगोटी शाळेची किंवा इथलं हे जे मॅनेजमेंट, तुम्ही महिला हे बोलले की आम्ही तिकडे न जाता महिला स्वयंपाक करता आहे. बघा मित्रांनो, की तुम्ही जेवढं सहकार्य ठेवाल तेवढी तुमची ही शाळा हे चांगलं जोडपं, शिक्षक जोडपं तुम्हाला मिळालेलं आहे. तेव्हा नक्कीच तुम्ही एकमेकांशी सुसंवाद ठेवा आणि ही शाळा अजून
सगळं तुमचं साहित्य मटेरियल बघितलं की तुम्ही एखाद्या वेळेस सगळ्यांनाच पिकं पाडाल आणि नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देतो की ह्या ननाशी केंद्रामध्ये ही तुमची शाळा टॉपला आल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी तुम्ही आता जेव्हा ह्या शाळेतून बाहेर पडणार आहात, चौथीच्या वरती हात करा, चौथीवाले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचे फादर मदर आई वडील इथं असतील बरोबर, तर त्यांना पण मी सांगेन की आपण नुसते त्या विद्यार्थ्यांचे मालक न बनता पालकाची भूमिका तुम्ही बजावा आणि ह्या मुलांकडे की हे पुढचं स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी, जगण्यासाठी, याबरोबर या जगाशी स्पर्धा करण्यासाठी ह्या मुलांना तुम्हाला तुमची स्वतःची पदरमोड करून, स्वतः कष्ट करून यांना उभं करावं लागेल. इथं आहेत आता माझं घरचं एक थोडंसं वैयक्तिक सांगतो की मी